पालघर जिल्ह्यात विविध स्वरूपाचे राष्ट्रीय आणि खासगी प्रकल्प येत असून हे प्रकल्प जिल्ह्याला प्रगती पथावर नेतील असा विश्वास पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केला आहे। मुंबई लगतचे दुसरे विमानतळ पालघरमध्येच होणार असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी यावेळी केला। केंद्रीय अर्थसंकल्पाविषयी माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत गणेश नाईक बोलत होते। यावेळी भाजपाचे लोकप्रतिनिधी आणि स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते। पालघर जिल्ह्यात वाढवण आणि मुरंबे बंदर, रिलायन्स इंडस्ट्रीजचा पीटी उद्योग तसेच विमानतळ प्रकल्प उभारण्यात येणार असल्याने जिल्ह्याचे भविष्य उज्ज्वल असल्याचं त्यांनी सांगितलं। सागरी विमानतळाबाबत कोणताही प्रस्ताव नसल्याचं मुद्द्यावर पत्रकारांनी विचारणा केली असता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली घोषणा निश्चितच पूर्ण होईल असे गणेश नाईक यांनी यावेळी स्पष्ट केले। शासकीय आणि खासगी जागेची पाहणी सुरू असून प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर भूसंपादन करून प्रकल्पाचे ठिकाण आणि तपशील जाहीर करण्यात येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। दरम्यान विविध प्रकल्पांसोबतच जिल्हावासियांचे राहणीमान उंचावण्यासाठी पायाभूत सुविधांचा दर्जा वाढवण्यात येत असल्याचंही त्यांनी सांगितलं। समृद्धी महामार्गाची जोडणी, मुंबई अहमदाबाद द्रुतगती मार्ग आणि बुलेट ट्रेन प्रकल्प पालघर जिल्ह्यासाठी महत्त्वाचे ठरणार असल्याचं त्यांनी नमूद केलं। जिल्ह्यातील आरोग्य सुविधांबाबत पत्रकारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर जिल्हा सामान्य रुग्णालय, ट्रॉमा केअर सेंटर आणि इतर आरोग्य प्रकल्पांसाठी निधी मिळवण्यासाठी पाठपुरावा केला जाईल असे गणेश नाईक यांनी आश्वासन दिले। जिल्ह्यातील नागरिकांची कोणत्याही बाबतीत परवड होणार नाही याची पूर्ण काळजी शासन घेईल असंही त्यांनी स्पष्ट केलं। द पोलीस न्यूज ब्युरो, पालघर।